गेल्या सॅटर्डेला एक राईड झालेलं आणि या संडेला अजून एक राईड होतं. गेल्या सॅटर्डेला तर आम्ही गेलेलो, या सॅटर्डेला चाललं आहे माळशेज घाटला. ॲक्च्युली पावसाळा सुरू झाला आहे आणि जे सह्याद्रीची आपली जी रांग आहे ती हिरवीगार होते आणि या हिरवीगार सह्याद्रीच्या रांगेत राईड करायला जो आनंद असतो ना तो वेगळ्या लेवलचा असतो. त्यामुळे या संडेचा माझा प्लॅन झाला आहे माळशेज घाटला जायला. या टाईमला माझ्यासोबत एक डिफरंट माणूस तो तुम्हाला पुढे दिसेल आणि इथून मी त्याचं एकटाच चाललं आहे. तर आता येऊन टँक बॅग लावली, गाडी कोल्ड स्टार्टला ठेवली आहे. परत वर जातो, जॅकेट हेल्मेट घेतो आणि मग निघतो. सो पूर्ण गेअरअप झालं आहे, आता निघतो आहे. आता एक्झॅक्टली 5:58 झालं, म्हणजे 6 वाजले. इथून मला आता जायचं उल्हासनगरच्या डीमार्टला. तिथे मला माझा राईड पार्टनर भेटणार आणि तिथून मग पुढे आम्ही माळशेज घाटला जाऊ. तर इथून मला उल्हासनगरचा डीमार्ट दाखवतो 1.5 तास. मला तिकडे 7ला पोचायचं होतं, पण अर्धा तास लेट होईल. पण ठीक आहे, होईल ॲडजस्टमेंट, एवढं काय नाही. आणि जो पहिला ब्रेक असेल तो फ्यूलसाठी असेल, कारण फ्यूलअप केला नाही. लास्ट राईडवरून आलो, इकडे फिरायला फक्त 200-300 पेट्रोल टाकलेलं. आता प्रॉपर फ्यूलअप करून घेईन, मी फुल करून घेईन. गणपती बाप्पा मोरया, समर्थ महाराज की जय. ॲक्च्युली मी लालबागच्या ब्रिजवरून टाकली, बोललो इथे परेलला पेट्रोल पंप भेटेल चालू, पण हा पेट्रोल पंप बंद आहे. आता मी लालबागच्या ब्रिजच्या खालून टाकलं असतं तर मला ITCकडे पेट्रोल भरायला भेटलं असतं. आता बघू, इथे एक भारत पेट्रोलियमचा पेट्रोल पंप आहे, तिकडे भरायला भेटतं आहे काय. हा एक प्रॉब्लेम असतो यार, की जर फ्यूलअप करून नाही रेडी राहिलो आदल्या रात्री, मग दुसऱ्या दिवशी सकाळी फ्यूल शोधा. म्हणजे जर लोणावळा साईडला किंवा अलिबाग साईडला जायचं असेल तर प्रॉब्लेम नाही, शेंबूरच्या पेट्रोलवरती ऑन द वे भेटतं. बट मग जर या रूटनी म्हणजे जर ठाण्या साईडला जायचं आहे तर मग नाही भेटत. इवन जर बोरवली वगैरे त्या साईडला जात असू तर बोरवलीला एक भेटतो पेट्रोल पंप हायवेवरती, पण तरी तुमची रेंज किती आहे त्याच्यावर डिपेंड करते. आता हा एक 10-15 मिनटं उगाच वेस्ट होणार यार, खालून टाकली पाहिजे होते. तर एवढे सगळे पेट्रोल पंप खाली शोधत शेवटी सायनला येऊन पेट्रोल भरलं आहे. मला तर हा पंप पण बंद असेल असं वाटलेलं, पण नशीब चालू भेटला. ट्रिप 2 सेट करून घेतो इथून, म्हणजे रेंज वगैरे आणि किती किलोमीटर्स फ्यूलअप केल्यापासून झालं आहे ते सगळं दिसेल. तर 6:30 झाले, ते 12 मिनटं झाली चालवून. विक्रोळीला आलो आहे, म्हणजे हा ब्रिज विक्रोळी कन्नमोरचा ब्रिज आहे. एक थोडीशी भीती माझ्या मनामध्ये आहे, ती म्हणजे पावसाची. मी मीडिया मॉड लावलं, माईक कनेक्ट केलं. एकदा मीडिया मॉड लावला की गोप्रो वॉटरप्रूफ, वॉटर रेजिस्टंट नाही राहत, कारण पोर्ट्स ओपन असतात, तर पाणी गेलं की मग झालं. तर थोडं भीती वाटतं आहे. तशी मी एक कॅरी बॅग ठेवले इथे वरती, इन केस लगेच पाऊस आला, मला थांबवता नाही आलं तर कॅरी बॅग लावून तात्पुरता तरी मी ठेवू शकतो आणि नंतर मग गोप्रो काढून ठेवेल. पण मी असंच देवाकडे प्रार्थना करेन की पाऊस नको होऊ दे, म्हणजे राईड होईपर्यंत तरी, म्हणजे प्रॉपर मोटो ब्लॉग वगैरे होईल चांगला. नाही तर मग गोप्रो तर लावेन पण माझा ऑडिओ नाही येणार, मग ती मजा नाही राहत. मग काहीतरी मग मागे म्युझिक वगैरे टाकायला लागणार. तर मग त्यापेक्षा मोटो ब्लॉग झाला तर मजा येईल जरा. तर बघू, होप करतो की पाऊस नको पडायला. म्हणजे इथे तर काय दिसत नाही आहे का, बट जसं जसं माळशेजच्या जवळ जाऊ, डोंगराच्या जवळ जातो तेवढं पावसाचे चान्सेस पण वाढत जातात. सो होप करू की नाही नको पडायला पाऊस. ही जी ग्लेअर दिसते ना समोर, एवढी भारी दिसते ना यार. सकाळी राईडला निघायची हीच मजा आहे. आणि त्यात पावसामध्ये ना, म्हणजे आकाशामध्ये एक वेगळी शेड दिसून येते. म्हणजे जर युज्युअल टाईम असेल तर मग एक जी बेसिक रोज दिसणारी शेड आहे, पण पावसाच्या टाईमला क्लाउड्समुळे एक वेगळी शेड फॉर्म होत असते. आताची जी शेड आहे त्यामध्ये असं वाटतं की संध्याकाळ झाली आहे. समोर असं ऑरेंज शेड आहे, इथे वरती ढग आलं आहे, भारी वाटतं यार. पूर्ण असं होतं ना की पूर्ण आठवड्याभराचं मेहनत करून मग जेव्हा संडेला आपण राईडला जातो ना, सगळा थकवा निघून जातो. म्हणजे बरेच लोक संडेला आराम करत असतील, लेट होतात असतील, पण संडेला राईड करून जी मजा येते ना, जो आराम भेटतो ना
अनबीटेबल कॉम्बिनेशन. हे तर फक्त राईडला निघालो आहे त्यातच एवढं आनंद भेटतो आहे. जेव्हा डेस्टिनेशनला पोचतो, तिकडे नाश्ता करतो, चाय पितो, तेव्हा एक वेगळा आनंद असतो. तिकडचा ॲटमॉस्फिअरचा जो आनंद घेतो ना, हा त्यात जी मजा असते ना, खरंच अनबीटेबल आहे. तर मुंब्रा टोल सोडल्यापासून ना रस्ता चांगला झाला आहे, म्हणजे वाईड पण झालं आहे आणि रस्त्याची क्वालिटी पण चांगली आहे. आणि इन फ्युचर आता जेव्हा आज रिटर्न येईन मी या रोडने, मे बी जर या रोडने आलो तर बघू आपण ट्रॅफिक असतो की नाही, कारण रिटर्न येताना ना बराच ट्रॅफिक असतो दुपारनंतर. सकाळी थोडा क्लिअर होऊन जातो. तर बघू वाईडनिंग झाल्यामुळे काय फरक पडला आहे का ट्रॅफिकला. संध्याकाळपर्यंत जर ट्रॅफिक भेटलं तर वाईडनिंगचा काय फरक पडला नाही आहे, आणि जर नाही भेटलं ट्रॅफिक म्हणजे आहे काहीतरी फरक आहे ना. सो जस्ट आपला मुंबई नाशिक हायवेवरून राईड घेतला आहे कल्याणसाठी, आणि इथून मला उल्हासनगरचा डीमार्ट अजून दाखवतो आहे 18 मिनटं. आणि जे आज माझ्यासोबत राईड करणार आहे ते तिकडे पोचले पण आहे, म्हणजे 7चं आमचं भेटायचं ठरलेलं. तर मला वाटलं त्यांना पण एक 10-15 मिनटं लेट होईल, पण ते ऑन टाईम पोचले. म्हणजे असे 7 वाजले तसं मला त्यांचा कॉल आला की किधर हो भाई. तर त्यांना बोललं एक 20 मिनिट लगेगा मुझे, ते थांबलेत. सो लवकर जायला बघू. आणि तिथे भेटल्यावरती त्यांना, म्हणजे मी तिथे पोचलो की तुम्हाला भेटवतो त्यांच्याशी. सो फायनली जिथे भेटायचं होतं ते भेटलेत. भाई ठीक एकदम. आप कैसे हो? ऑलमोस्ट 1 साल के बाद भाई, ऑलमोस्ट 1 साल के बाद. सो फायनली प्रवीण भाईला भेटलो आहे. आता प्रवीण भाईला तुम्ही भंडारदराच्या सिरीजमध्ये बघितलं असेल, तेव्हा आम्हाला ते हॉस्टेलर्सला भेटलेले. मग त्यांच्यासोबत वर्षभर प्लॅन होत होता, म्हणजे वर्षभरामध्ये कुठेतरी जायचं वगैरे कंटिन्यू चालू होतं, बट नाही झालं. आणि आता 1 वर्षानंतर आम्ही आता प्लॅन करतो आहे, आणि माळशेजचाच प्लॅन झाला आहे. त्यांना ॲक्च्युली काळूला जायचं आहे, मला माळशेज करायचं आहे. कारण मी लास्ट टाईम माळशेज केलं ते अभिराजच्या गावी जाताना, तर मी व्लॉग वगैरे काही केला नव्हता. त्या अगोदर खूप अगोदर म्हणजे पीक कोविडच्या टाईमला माळशेजला आलेलो. त्याला ऑलमोस्ट 3 वर्ष झाली आहेत, आणि त्यानंतर आत्ता चाललो आहे माळशेजला. सो बाकी लोणावळा वगैरे खूप फ्रिक्वेंट झालं. ताम्हिणी पण आता 3 वेळा झालं आहे. माळशेज आता हे 3ऱ्यांदा होईल. बट जेव्हा अभिराजच्या गावी जात होतो, म्हणजे मी एकटाच जात होतो तेव्हा थांबलो नव्हतो माळशेज घाटला, तेव्हा फटाफट पास झालं. पण मला थोडं लेट झालेला, आणि आम्हाला वाया लोणावळा यायचं होतं. सो ते जास्त रात्र झाली असते, म्हणून मग मी थांबलो नव्हतो. सो या टाईमला आता चाललो आहे. तर मग प्लॅन म्हणजे आता थांबणार. माळशेजच डेस्टिनेशन आहे. आणि ॲक्च्युली एक श्वेता चित्रोडे म्हणून यूट्यूबर आहे दीदी, तर तिचं मीटअप आहे माळशेजलाच. ब्ल्यू डेक हॉटेल आहे तिकडे. सो बघू, जर टाईम परमिट झाला तर मग तिकडे हॉटेलला वगैरे जाता येईल का बघतो. जो ट्रेक आहे तो केवढा मोठा असेल त्या अंदाजे मग आम्ही बघू की काय करायचं आहे. जर ट्रेक जास्तच मोठा असेल मग ते 1-1.5 तासाचा, तर मी सांगेन की आपण अवॉइड करूया, आपण माळशेजलाच जाऊ. आणि ट्रेक जर असेल 1 अर्धा तासाचा वगैरे, देन इट इज फाईन. मग मला काय प्रॉब्लेम नाही आहे माळशेजला ट्रेकला, काळूला जायला. आणि बाय द वे, काळू धबधबा हा महाराष्ट्रातला सर्वात उंच धबधबा आहे. तर मग एक युनिक जागा, म्हणजे मी कधीच नाही गेलो, मी पहिल्यांदा जाईन जर काळूला गेलो तर आहे, मजा येईल. म्हणजे तुम्हाला ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन दिसेल. लास्ट टाईम जेव्हा इथे आलेलो तर XPSPची राईड होती की अभिच्या गावी जात होतो, ते एक्झॅक्टली मला आठवत नाही. पण तेव्हा असा रस्ता नव्हता, नांगराचा रस्ता होता, आणि हा जेवढा आहे तेवढाच आहे. वाईड झाला आहे आता, कॉन्क्रीटचा रस्ता झाला आहे, चांगला झाला आहे. बघू पुढे कसं आहे रस्ता ते. वा, मी बोललो आणि हे काय आहे. तर मगासपासून या कल्याण मुरबाड हायवेवर लागलो आहे, पण तेव्हापासून नुसतं हे डायव्हर्जन चांगला रस्ता.
काय मी बोललो तेव्हापासून जो खराब रस्ता, म्हणजे असा रस्ता येतो मग परत चांगला रस्ता होतो, परत असा रस्ता येतो. हे मुंबई गोवा हायवेसारखी परिस्थिती आहे. मला वाटलं की वर्षभरामध्ये झालं असेल काम, कारण जेव्हा भंडारदऱ्याला गेलो तेव्हा येताना अभिच्या गावावरून इथूनच यायचा प्लॅन होता, पण मग अभि बोललेला की रस्त्याचं काम चालू आहे, आपण इथून नको येऊया. सो मला वाटलं की झालं असेल रस्त्याचं काम, पण शाळेला असं असेल तर वैताग गेले यार माळशेजला जाईपर्यंत. तर 8:30 झाल्यात, म्हणजे 8:29 झाल्यात. प्रवीण भाई थोडंसं मागे राहिले, थोडंसं म्हणजे बरंच मागे राहिले. तर त्यांच्याशी आता जस्ट कॉन्टॅक्ट केला तर ते बोलले की काहीतरी ढाबा बघून थांब. पण मी असं मोठा ढाबा मला नाही बघायचं आहे, तिकडे ऑलरेडी गर्दी असते आणि नको मला असं काहीतरी म्हणजे असं जागेवरती गावच्या लोकांनी त्यांचं थोडं छोटंसं काहीतरी असं सेटअप केलं आहे, तिकडे खायला मजा येते. शांतता, कोण जास्त नसतं, प्लस त्यांना थोडंफार काय ते 100-200 रुपये त्यांना जातील अशा जागेवरती जाऊन जिकडे ऑलरेडी बिझनेस आहे, त्यापेक्षा अशा ठिकाणी ज्यांनी सेटअप केलं आहे नवीन किंवा आहे बराच टाईमपासून आणि थोडंफार काय त्यांचं निघत असेल त्यातून, तर मग आपण त्यांना सपोर्ट करून. आणि कसं शांतता असते आजूबाजूला, काही टेन्शन नाही, आरामात आपलं बसा, खा निवांत. तिकडे कसं मचमच, मग गर्दी असेल, ऑलरेडी आज संडे, खूप जण लोक चालले आहेत माळशेजलाच, तर मग तिकडे गर्दी असते, मग ते टाईमवर भेटेल नाही भेटेल, त्यापेक्षा अशा ठिकाणी खाल्लेलं बेस्ट आहे. चाय पण मस्त भेटतो, वडापाव पण मस्त भेटतो. चाय वडापाव हे कॉम्बिनेशन इज द बेस्ट. अशा ठिकाणी आले होते, त्यात पाऊस, आता तर पाऊस नाही, आता प्रॉपर ऊन आहे आणि वाटत पण नाही की इथे कुठे पाऊस पडेल. माळशेजचं काय सांगता येत नाही, कारण डोंगरांमध्ये कधी पाऊस पडेल नाही पडेल काही सांगता येत नाही. तर बघू, माझा तर प्लॅन होता की माळशेजलाच खाऊ किंवा मग मीटअपला तिकडे जाऊन खायचं, बट बघू कसं काय प्लॅन होतं ते. पण मगासपासून शोधतो तर असे मोठे मोठे जाब आहेत. इथेच बघा की केवढ्या कार लागल्या आहेत आणि प्लस केवढ्या बाईक लागल्या आहेत. तर मग इथे जाऊन त्यांचं ऑलरेडी बिझनेस आहे ना, त्यापेक्षा आपण कुठेतरी खाऊ. आणि इथे गर्दी आहे तर टाईमवर भेटेल नाही भेटेल आपल्याला माहिती नाही, तर असं काहीतरी बघतो आहे. इथे नाही भेटलं तर माळशेजच्या जवळ तरी भेटेलच. एकदा प्रवीण भाईशी बोलून बघतो काय बोलतात ते, आणि मग बघू काय प्लॅन होतं. तर इथे डायव्हर्जनच्या इथे थांबवली आहे, प्रवीण भाईशीच वाट बघतोय, कारण अगोदरच एक लेफ्ट आहे, म्हणजे पुढे आहे बराच, पण मला माहिती नाही, मग बोलू रेस्ट नाही घ्यायची, आपण थांबू. तर इथे कुठेतरी इथे पुढे खायला आणि मागे पण खायला होतं, तर बघू तिकडे कुठेतरी थांबू. तर तुम्ही हालत बघितली, पूर्ण जेवढं कन्स्ट्रक्शन डायव्हर्जन वगैरे चालू आहे ना, सगळी तिकडे धूळ आली. इकडे डेडकेडवरती पण एवढी धूळ जमा झाली आहे ना,
पूर्ण म्हणजे जॅकेट वगैरे ना पूर्ण धूळ झालंय. चालवता विचार करतोय की डोंगर का नाही दिसत आहे, डोंगर का नाही दिसत आहे. आणि फायनली डोंगर दिसायला लागलाय. ते ढगांच्या आड डोंगर काय दिसत नव्हता, तर हलका हलका दिसायला लागला. समोर तिथे जे काय दिसतंय ना तीच माळशेजची जी रांग ना, माळशेज घाटची जी रांग आहे तीच आहे. बघू आता. पहिलं तर आम्ही काळूला जाऊ, काळूवरून मग माळशेजला जाऊन मग रिटर्न घरी निघू आम्ही. काय दिसतंय यार, काय दिसतंय, क्लास एकदम. असं वाटतं कधी एकदा वर जातोय. वरचा जो माहोल असतो ना यार तो वेगळा असतो यार, एकदम वेगळा असतो. मी थोडं पुढे येऊन थांबलो. ॲक्च्युली ना गोप्रोचा जो मेमरी कार्ड तो फुल झाला. मला लक्षातच नाही आलं की तो रिकामी करायचं. घाई गडबडमध्ये मी शिर्डीचे जे व्हिडिओ आहेत ते काढले आहेत. आता सगळे आलेत की नाही की मी चुकून काही डिलीट केले ब्लॉग ते घरी जाऊनच समजेल. बट सध्यासाठी हा व्ह्यू मला सोडायचा नव्हता, कारण हा व्ह्यू जो आहे तो एकदम क्लास आहे. हे पूर्ण ग्रीन मध्ये असा टारमॅकचा रोड, आणि हा असाच कंटिन्यू 2-3 तासापासून असंच चालू आहे. फक्त मध्ये मध्ये कन्स्ट्रक्शन येत होतं तेवढंच. तर आता डिसाईड केलं की थोडं करतो. आणि मी ॲक्च्युली ह्याच्या अगोदर जेवढ्या गोप्रोच्या क्लिप्स आहेत त्या हायपर व्ह्यूमध्ये शूट झालाय. आता ह्या पुढे जे होतील ते सुपर व्ह्यू आणि 1080p 60वरती होतील. अगोदर सगळ्या 4K 60वर झाल्या. रेंडर करताना मी 4K 60च रेंडर करेन. पण आता इथून ज्या पुढे फुटेज असेल तर 1080p 60वर आणि थोडा व्ह्यू थोडासा कमी होईल, म्हणजे वाईड थोडंसं कमी होऊन जाईल. तर ते थोडंसं ॲडजस्ट करा. झाडांमुळे ना क्लिअर व्ह्यू नाही येत आहे घाटाचा, डोंगराचा. पण केवढा उंच दिसतंय यार, केवढं मोठं आहे सह्याद्री. तर सह्याद्रीच्या समोर आपण केवढूशा आहोत. इथूनच काय क्लास दिसतंय यार वरती, काय क्लास दिसतंय. पाऊस पडतो असं वाटतंय. लेट्स सी. जर पाऊस पडला तर काय मीडियामुळे काढून टाकेन, पण गोप्रोने तर शूट करणार आहे मी. सो इथून आम्ही पास होत होतो, तर फोटोसाठी थांबलो आम्ही दोघं. म्हणजे हा व्ह्यू जो आहे इथून तुम्ही अँगल बघू शकता. अँगलमध्ये पूर्ण असं रेंज दिसतंय. इथे बाईक लावली, तुम्हाला थंबनेल वगैरे मध्ये तुम्ही बघितलंच असेल. तेवढा क्लास फोटो निघालाय ना दोघांचा पण बाईकवरती, कडक. आता इथून आम्ही निघू. प्लॅन आहे वरच खायचा, फक्त जरा वॉशरूमसाठी ब्रेक घ्यायला, त्यामुळे बघू कुठे धाबायला थांबलो होतो, नाही मग वरच बघू. फोटो काढायला 2 मिनिटं थांबलो काय, विचार केला वॉशरूमला पण जाऊनच आहे. तेवढाच ऊन आलं ना, तेवढा गरम व्हायला लागला ना, असं घाम. असं जॅकेट काढायचं मन नाही होतं, असं घाम सुरू झाला तर. आणि मग परत घालायचं म्हणजे वैताग येतो. हा व्ह्यू सही था, बट अभी गर्मी ने हालत खराब कर दी है. इथे बरीच जण थांबलेली फोटोला, कारण हा व्ह्यूच एवढा क्लास आहे ना, काय बोलायचं. आता इथून आम्ही निघालो आहे, तर नॉनस्टॉपच जाऊ. 10 वाजले आहेत. नॉनस्टॉपच जायला ट्राय करू घाटावरती, डायरेक्ट घाटावरती व्ह्यू पॉईंटलाच. आधीमध्ये कुठे थांबायचं नाही. खेचरवरून सामान नेतात. आता हे लोक वाटतं वरच जातील, तर इथे या डिरेक्शनमध्ये चाललेत म्हणजे वरच जाणार असतील. मगाचपासून बघतोय चाललेत हे. आणि हा रस्ता असं वाटतं की डोंगराच्या कुशीत चाललो आपण. म्हणजे ॲक्च्युली डोंगराच्या कुशीतच आहोत, पण असं वाटतं की ॲक्च्युअल एंटर करतो तिकडे.
मागे पण व्ह्यू आहे ॲक्च्युली, इकडे पण व्ह्यू बघा. थोडा वेळाने प्रॉपर घाट चढायला सुरुवात आहे. हा एक टर्न आहे, हा टर्न झाला की मग घाट चढायला सुरुवात होतं ॲक्च्युली प्रॉपर. पहिला जो व्ह्यू पॉईंटचा धबधबा आहे बंद आहे. हां, लेट्स सी वरती तरी आहे का. तसा हा खूप छोटावाला धबधबा होता म्हणजे, बट ठीक आहे तरी पण यार थोडं तरी पाणी एक्सपेक्ट करत होतो मी. लेट्स सी वरती तरी आहे का. हो हो, हे बघा इथे थोडं हलकं पाणी चालू आहे. वरती बघा ढगं कशी ह्याला. आय एम स्पीचलेस. म्हणजे हा अगोदर आलो जेव्हा पाऊस होता तर खालपर्यंत ढग होते, तर वर बघता नव्हतं येत प्रॉपर. आणि नंतर जेव्हा वेळच्या गावी जात होतो तेव्हा फक्त मी पळवत होतो, ॲज सच असं ऑब्झर्व नव्हतो करत. बट यार इट इज माहिती यार. आणि जसं वर चढलो आहे ना तसं इकडचं म्हणजे थंड पण वाटायला लागलं आहे. खाली होतं ऊन होतं तिकडे तुम्ही बघू शकतात, पण जसं वर आलं तसं थंड पण वाटायला लागलं आहे आता. तर घाट दिसतंय क्लास, बट जे मेन माळशेज घाट आहे, ज्या स्पॉटला माळशेज घाट बोलतात ना, तिकडचा जो व्ह्यू आहे म्हणजे इट इज नेक्स्ट टू लडाख. म्हणजे लडाखसारखं फील येतो तिकडे. म्हणजे जेवढं लडाखच्या व्हिडिओज वगैरे बघितल्या आहेत, सो तो जो पॅच आहे ना तो तसाच वाटतो. तो थोड्या वेळाने येईल आणि ते रेकॉर्ड करणारच आहे. मेन द हायलाईट ऑफ माळशेज घाट इज दॅट स्पॉट. तर तो स्पॉट बघितल्यानंतर जी मजा येते ना यार, क्लास. तो येईल थोड्या वेळानेच येईल तो स्पॉट. बघू मी ते तर रेकॉर्ड करणार आहे, तुम्ही बघूनच तुम्हाला समजेल की मी कुठला म्हणजे तो स्पॉट कसला क्लास आहे ते. सो मी जो स्पॉट बोलतो आहे, मी जो पॅच बोलतो आहे, तर आता इथून चालू होईल थोड्या वेळाने. मी ॲक्च्युली थांबले प्रवीण भाईसाठी, म्हणजे ते आले की ते पण फुटेजमध्ये येतील म्हणून थांबलो आहे. ते जसे आले की आम्ही एकत्रच जाऊ. बाद में आते टाइम देखते हैं. मैं आपके लिए घूमा था पीछे कि मुझे लगा कि आप रुके रहेंगे इसलिए. ॲक्च्युली मी थांबलो बराच वेळ झाला, ते आले नाही तर मग मी उलट काय झालं काय. तर ॲक्च्युली ते काका तर चालले आहेत ना, तर ते म्हणजे थांबवलं, हाक मारली तर मग समजलं नाही का, तर थांबलो. त्यांना विचारलं काय झालं, तर ते बोले की काठी गेली आहे चेनमध्ये. बघू तर काठी घुसलेली. नशीब प्लीज सांगितलं एकदम देवासारखे आले, नंतर प्रॉब्लेम झाला असता. फक्त एक रोलच झालेला त्या काठीच्या आतमध्ये चेनकडे, अजून वाढला असता ना तर प्रॉब्लेम झाला असता. आणि मी ज्या व्ह्यूबद्दल बोलतो आहे that is about to come in 3, 2, 1. This is the view I am talking about. तो जो तिकडचा पॅच जो तिथपर्यंत घाट आहे, म्हणजे तिथपर्यंतचा रोड आहे. बाजूला ही अशी स्टीप दरी, कॉन्स्टंट अलॉंग दी रोड तिथपर्यंत.
आणि तिथे पुढे तर टनल आहे, म्हणजे इथून दिसतं मला टनल, तिकडे बस आहे आतमध्ये वाटतं काहीतरी, नाही तर ब्ल्यू कलरचा काहीतरी कलर केला आहे. आणि इथे कॉन्स्टंट रॉक फॉल होत असतात, म्हणजे लँडस्लाईड होत असते, इथे दगड वगैरे पडत असतात. तर इथे थांबणं इज रिस्की. तर तुम्ही कधी आलात तर थांबू नका, इथून निघा. पुढे व्ह्यू पॉईंट वगैरे आहेत तिकडे थांबा. आहे बघा, रिसेंट पडला आहे दगड, रिसेंट, जास्त वेळ नाही झाला, त्यामुळे जास्त विचार नाही, थांबायचं नाही, जस्ट कीप गोईंग. वर बघाल तर इकडची एक ती सेफ्टी नेट लावलेली ती तुटली आहे. म्हणजे जागे जागे सेफ्टी नेट लावले आहेत आणि ती आहेच, बरीच स्टीप आहे ती. सो कधी आलात तर डोंट स्टॉप हिअर. इथे थांबला, कोण थांबला दिसणार पण नाही तुम्हाला. निघा, तिकडे पुढे व्ह्यू पॉईंट आहे, तिकडे थांबा आरामात, काही नाही. तिकडे तर डोक्यावर, हे तर साईडला आहे, तिथे पुढे गेलात की पूर्ण डोक्यावर येणार, आता तुम्हाला दिसेल. प्रवीण भाईची वाट बघतो इकडे आणि त्यातल्या त्यात इट इज सेफ. असं पहिलं तिकडे पडेल, इकडे असं येईल. मोठा दगड कुठला आला तर मग काय प्रश्न येतच नाही. आणि इकडचं वेदर पण थंड आहे यार, थंड, प्रॉपर थंड आहे. खाली गरम होत होतं, उभं जरी राहिलं तरी पण थंड फील होतं आहे, गरम ॲज सच नाही फील होत आहे. हे बघा, मी हे बोलत होतो की पुढे गेले की असं डोक्यावरच येणार ते पूर्ण. आणि इथे एक मंदिर आहे हनुमानाचं. टनल, हा ब्ल्यू कलर केला, बस नव्हती, हेच कलर आहे, ब्ल्यू कलर. आणि वी हॅव कम टू दी एंड ऑफ मालशेज घाट. सो वी आर गोइंग टू स्टॉप हियर, हैव सम ब्रेकफास्ट. मैंने पूरा शूट किया पीछे आपको अच्छे से, जब वो कटरा पॉइंट था ना, हाँ, तो मैं शूट किया, भेजूंगा क्लिप आपको, वो खतरनाक. मजाक कर रहे हैं सर, वो डाल के वो कूद रहेंगे क्या? ऐसा ना था, लैंडस्लाइड टाइप होता है. व्ह्यू तर भारी आहे, त्यात काही प्रश्न नाही. पण एक पावसाने थोडं डिसअपॉइंट केलं. म्हणजे मीच बोललेलो की पाऊस नाही पाहिजे, बट इकडे थोडं ड्रेसेस झालं असतं, ओव्हरकास्ट असतं तर अजून मजा आली असती. व्ह्यू तर तसंच आहे, बट हे जे गरम होतं उन्हामुळे ते जरा नसतं झालं ना तर अजून मजा आली असते ॲक्च्युली. अंडा भुर्जी मस्त आहे, लागते अंडा भुर्जी मस्त आहे. तर आता आमचं फिरून वगैरे झालं. फिरून म्हणजे काय, हे इकडे एक व्ह्यू पॉईंट आहे तो, आणि या साईडला एक व्ह्यू पॉईंट आहे तो बघितला, ब्रेकफास्ट केला. आणि काळूला जायचा प्लॅन कॅन्सल झाला, कारण आम्ही जस्ट विचारलं की किती वेळ लागेल, तर तो दादा बोला 2 तासाचा ट्रेक करायला लागेल. 2 तासाचा, हा ते पण जवळ, प्रॉपर धबधब्याकडे पण नाही, तर तो 2 तासाचा ट्रेक आता कोण करेल. सो आम्ही प्लॅन केलं की नेक्स्ट मंथमध्ये जो पीक मॉन्सून चालू आहे, प्रॉपर पाऊस वगैरे घेईल, तेव्हा मग आम्ही प्लॅन करू जुलैमध्ये. सो आता ह्यानंतर या महिन्यामध्ये तर काय राईड होणार नाही माझ्याकडून तरी. तर मग पुढच्या महिन्यामध्ये हा माझ्या साईडने प्लॅन आहे. तर बघू हे कधी बोलतात, हे फ्री नसतं, खूप बिझी असतात, तर बघू काय बोलतायत. सो आम्ही इथून निघालोय.
पुढे चाललो आहे पिंपळजवळ डॅमकडे. प्रवीण भाई बोलत होते की कावला नाही जातं तर इथे कुठं अजून काही व्ह्यू पॉईंट असेल तर ते बघायला. तर मी बोललो पिंपळजवळ डॅम आहे तिकडे जाऊ शकतो. तर थोडं आहे लांब बट जाऊ. आता काहू धबधबा जर कॅन्सल झाला आहे तर इथे जायला काही हरकत नाही. आणि एक 15 मिनटं जायला 15 मिनटं यायला लागतील एक्स्ट्रा. तर मग आम्ही विचार केला की जाऊ तिकडे. तर हे आहे ते डॅम. इथे थोडंसं पुढे जाऊ, थांबू, फोटो वगैरे क्लिक करू आणि मग परत निघू. आता किती वाजले? 12-1 झालेत. बरोबर 12:30पर्यंत निघू. जास्त वेळ नाही जाणार इकडे तसंही. सगळीकडे हिरवंगार दिसतंय पण तसं जे डेन्स ग्रीन दिसतं ना एकदम डार्क ग्रीन वगैरे तसं झालं नाही. कारण पाऊस फक्त पडून गेला आणि परत आता 2 दिवस काय पाऊस पडला नाही. तरी पण जे पाण्याची लेवल आहे ती बऱ्यापैकी चांगली आहे. पूर्ण जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर जेव्हा संपेल तेव्हा पाणी वरपर्यंत येतं. आतासाठी ते ठीक आहे. मी एक्सपेक्ट केलेलं की थोडं ओव्हरकास्ट हलका हलका ड्रेझल वगैरे असेल बट असं काही नाही आहे. ऊन आहे त्यामुळे तेवढी मजा नाही आहे. तर ठीक आहे. सॅटिस्फाईड आहे आता एकदम. काहीतरी केलं राईड केलं तर बरं वाटतं. सो आता हा काय लास्ट स्पॉट इथे काय असं जास्त थांबण्यासारखं तर नाही आहे. तर इथून निघू. फोटो तर काढले आहेत, एक सेल्फी वगैरे क्लिक करू आणि मग निघू. चालू केली आहे. आता तर काय ब्लॉग करण्यासारखा नाही आहे. हा एक लास्टचा व्ह्यू माळशेज घाटचा बघून या तुम्ही. आणि आता तर काय ऊन आहे तर असं व्लॉग करायचं पण मन नाही करणार. फक्त आता डोक्यात एवढं चाललं कधी घरी जातो आणि कधी एकदाचं जेवतो आणि झोपतो असं झालं आहे. तर काय व्लॉग नाही करणार. काय वाटलं तर मग करेन, अदरवाईज तर नाही. सो विचार करतो आहे की व्लॉग इथेच एंड करू. बघू काय वाटलं तर मग पुढेच एंड करतो. काय वाटलं तर रेकॉर्ड करेन. आता मग पुढे एंड करेन. तर मुरबादच्या जस्ट अगोदर कोल्ड्रिंक प्यायला थांबलेलो. गरम होत होता. तर 1:33 झाल्यात. तर आता इथून निघतो डिरेक्टली. आता कल्याणलाच थांबू. प्रवीण भाईला एकदा बाय बोलू आणि मग डायरेक्ट त्यानंतर घरीच जाईन. मी मध्ये कुठे फ्युलअपसाठीच थांबेन फक्त. तर ॲज तर आता काय आहे नाही दाखवण्यासारखं. मला पण वैताग आला आता गरमीमुळे. तर व्लॉग इथेच एंड करतो. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल माझ्या माळशेजच्या राईडचा तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करून कळवा की काही सजेशन असतील तर सांगा मला. ते नक्कीच मी इम्प्लिमेंट करायला बघेन पुढच्या राईडला. आणि जर आवडलं असेल तर तुमच्या फ्रेंड्स नातेवाईकांसोबत शेअर करा. त्यांना पण ह्या व्हिडिओचा आनंद भेटू दे ना. तुम्हीच का घेतात फक्त. तर अशा प्रकारे मी व्लॉग एंड करतो आणि भेटतो तुम्हाला कुठला तरी पुढच्या नवीन राईडच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. चलो भाई मिलते हैं नेक्स्ट मंथ. कालू चलेगा. हाँ वो करते हैं प्लान. वो चलो चलेगा. चलो बाय. अभी मैं सीधा हाँ मैं मैसेज डालता हूँ. अभी वो ही रूट पकड़ो ना जैसे आए वैसा. वो अभी जो सर्कल आएगा वहाँ से राइट मारो ना. मिस्टर ग्लोब ते पण आहे बा पुढे. मिस्टर ग्लोब हे बघ इथे पुढे. यूट्यूबवरती. हां कर.